नागपुरात तर्री पोहावे देवाभाऊ या नागपुरी संकल्पनेसह फडणवीसांची आज मुलाखत होणार आहे। भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी फडणवीसांची ही मुलाखत घेतील। नागपुरातील स्वागत लॉन इथे या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या मुलाखतीनंतर फडणवीस जनतेसह तर्री पोह्याचा आस्वाद सुद्धा घेणार आहेत। यावेळी फडणवीस रॅपिड फायर राऊंडमध्ये जनतेच्या काही प्रश्नांची उत्तरं देतील। नागपुरातील प्रतिष्ठित नागरिकांना सुद्धा या विशेष मुलाखतीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, नागपूरचे तर्री पोहे फेमस आहेत आणि आज तर्री पोहा विथ देवाभाऊ हा मुलाखतीचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे। काय सध्या आपल्याला या संदर्भातले अधिक अपडेट्स मिळतात? खरं तर्री पोहा म्हणजे नागपूरची जागतिक स्तरावरची ओळख आणि त्याचबरोबर राजकारणात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक राष्ट्रीय स्तरावर एक नागपूरची ओळख वेगळ्या पद्धतीने करून दिली आहे। तसं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी पण आपली छाप सोडली आहे आणि या तर्री पोह्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदरवियन कलाकार गणेशपुरे सुद्धा ते या मुलाखतीत राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस नागपूरच्या विकासाचं आतापर्यंत जे कामं केले आहे भाजपाने त्याची मांडणी करणार आहे आणि पुढचं विजन भाजपाचं नेमकं नागपूरच्या विकासाचं कसं असणार आहे हे सुद्धा मांडणार आहे। आणि हे सगळं करताना तर्री पोह्याचा आस्वाद सुद्धा घेणार आहे। आणि हे सगळं घडत असताना दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे म्हणजे ठाकरे बंधूंच्या जी आज मुलाखत झालेली आहे त्याला कशा पद्धतीने ते उत्तर देतात, कशी चपखलपणे पूर्ण बाजू आपली मांडतात याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे। आणि संपूर्ण नागपूर शहरात 50 ठिकाणी त्याकरता ही जी मुलाखत लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आतापासून जो एक प्रचार भाजपाकडून करण्यात येतो आहे की आमची मुलाखत ही रेकॉर्डेड नाही, आमची मुलाखत ही लाईव्ह आहे, अशी चपखल टीका सुद्धा भाजपाने आतापासूनच सुरू केलेली आहे। अगदी त्यामुळे जसे पोहे तर्री पोहे तिखट आणि झणझणीत असतात तशीच मुलाखत सुद्धा आपल्याला झणझणीत पाहायला मिळेल। आणि कशा पद्धतीने आरोपांना उत्तरं दिली जातात, आणखी नव्यानं काही टीका केली जाते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।